जयंत पाटील आणि अजित पवारांची विधान भवनाच्या परिसरात भेट झाली। विधान परिषद मतदानाच्या दरम्यान दोन्ही महत्त्वाच्या नेत्यांची भेट झाली। राष्ट्रवादीतील फुटीनंतर प्रथमच अजित पवार आणि जयंत पाटील आमने सामने आल्याचं पाहायला मिळालं। ही महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। जयंत पाटील आणि अजित पवारांची विधान भवनामध्ये भेट झाली। विधान परिषद मतदानाच्या दरम्यान दोन्ही नेत्यांची भेट झाली, तर राष्ट्रवादीतील फुटीनंतर प्रथमच अजित पवार आणि जयंत पाटील समोरासमोर आलेले होते, तर या दोन्ही नेत्यांची भेट झाली। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। जयंत पाटील आणि अजित पवारांची विधान भवनामध्ये भेट झाली। विधान परिषद मतदानाच्या दरम्यान या दोन्ही महत्त्वाच्या नेत्यांची भेट झाली, तर राष्ट्रवादीतील फुटीनंतर प्रथमच अजित पवार आणि जयंत पाटील समोरासमोर आल्याचं आज पाहायला मिळालं। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। जयंत पाटील आणि अजित पवारांची विधान भवनामध्ये भेट झाली। विधान परिषद मतदानाच्या दरम्यान दोन्ही नेत्यांची भेट झाली, तर राष्ट्रवादीतील फुटीनंतर प्रथमच अजित पवार आणि जयंत पाटील समोरासमोर आल्याचं पाहायला मिळालं। तर संजय राऊत आणि अजित पवारांची देखील भेट झाली। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत आणि अजित पवारांची देखील भेट झाली, तर जयंत पाटील आणि अजित पवार यांची देखील विधान भवनामध्ये भेट झालेली आहे। या दोन्ही भेटीची दृश्य आपण पाहतोय। तर महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। जयंत पाटील आणि अजित पवारांची विधान भवनामध्ये भेट झाली, तर संजय राऊत आणि अजित पवार यांची देखील विधान भवनामध्ये भेट झालेली आहे। मला आज माझे अजित पवार भेटले, जयंतराव पाटील भेटले, शेका पक्ष जयंत पाटील भेटले, रमेश चिंचला भेटले, काँग्रेसचे सगळे नेते, राष्ट्रवादीचे भेटले, उद्धवजींना भेटले। चांगला माहोल आहे ना, आणि तो तसाच राहायला हवा। महाराष्ट्राची परंपरा आहे। या महाराष्ट्रामध्ये राजकारणामध्ये विषयाचा प्रवाह कोणी सुरू केला असेल तर तो दुर्दैवानं भारतीय जनता पक्षानं सुरू केला, नाहीतर हा महाराष्ट्राचं राजकारण अत्यंत निर्मळ होतं। मला कोणी जुने सहकारी भेटले नाही। भाजपचे चंद्रकांत पाटील हे आमचे बघा, राजकारणामध्ये आम्ही दिल्लीला मोदींना भेटतो, अमित शाही भेटतात लॉबी, तेही आमचा हात हातात घेतात, गप्पा मारतात। आम्ही अनेक वर्ष एकत्र काम केलेलं आहे। ते मंत्री आहेत त्या राज्याचे, त्यांचं आमचं काय व्यक्तिगत भांडण आहे का? हे भांडण राजकीय सुद्धा नाही, हे वैचारिक आयडिओलॉजिकल भांडण आहे, आणि ते तसंच राहील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।